हरे कृष्णा सगळ्यांना. भगवद्गीता अध्ययनाचा आजचा आपला 10वा दिवस, 10वा अध्याय. अध्यायाचं नाव आहे विभूती योग. पण आपण अध्याय सुरू करण्यापूर्वी रोजप्रमाणे प्रणाम मंत्र म्हणूया आणि अध्यायाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा सगळ्यांना. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला 10वा अध्याय विभूती योग. अध्याय सुरू करण्यापूर्वी आपण श्री श्री राधा गोविंद यांना साष्टांग वंदन करूया. आपले गुरु श्री श्रील प्रभुपाद यांनाही साष्टांग वंदन करूया. नामनिष्ठ दास प्रभू ज्यांच्यामुळे आपण ऑनलाईन भगवद्गीता शिकण्याचा आनंद घेत आहोत, आपण त्यांनाही साष्टांग वंदन करूया. आणि त्यानंतर सर्व कृष्ण सेवकांना आपण साष्टांग वंदन करूया, ज्यांच्यामुळे आपली ही 42वी बॅच ही छान पद्धतीने सुरू आहे. तर आपण अध्याय सगळ्यांना वंदन करून पुढे जाऊया. माझा रोजचा नेहमीप्रमाणे प्रश्न आहे, आपण कालच्या अध्यायात काय पाहिलं? हरे कृष्णा. कोण मला सांगू शकेल? तुम्ही तुमचा हँड रेस करू शकता आणि मला सांगू शकता. हरे कृष्णा माताजी, बोला. हरे कृष्णा. राजविद्या राज्य गुह्य योग असं नाव होतं. आणि मागच्या अध्यायाप्रमाणेच प्रभूंनी श्रीकृष्णांनी आपण सगळीकडे आहे याचा विवेचन आणखीन केलेलं. बरोबर आहे का? हो हो, प्रयत्न चांगला आहे. हरे कृष्णा. अजून कोणाला सांगायचं आहे? हरे कृष्ण. ठीक आहे, हरकत नाही. आपण लगेच पुढे जाऊया. कालचा आपल्या जसं माताजींनी सांगितलं तसं राजविद्या राजगुह्य योग. मग आता त्याला राजविद्या का म्हटलं आहे? तर जसं आपण काल बोललो त्या पद्धतीने की हे जे ज्ञान जे आहे हे शाश्वत ज्ञान आहे, चिरंतन ज्ञान आहे. आणि त्यामुळे हे असं सनातन असं जे ज्ञान आहे
आणि ते भगवंत कुठेतरी अर्जुनाला सांगताहेत. नुसतं अर्जुनाला सांगताहेत का नाही, अर्जुनासोबत आपल्यालाही कुठेतरी ते सांगताहेत. संपूर्ण अ, अ, मानव जातीला ते सांगताहेत आणि म्हणून आपण कुठेतरी असं म्हणू शकतो, की हे हा जो उपदेश आहे तो फक्त एकट्या अर्जुनाला नसून तो अर्जुन एक निमित्त मात्र आहे आणि आपल्या सगळ्यांना ह्या गीतेमध्ये हा उपदेश मिळालेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये भगवंतांनी अ, अनेक गोष्टी त्याच्यात सांगितलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पहिल्या अध्यायात, दुसऱ्या अध्यायात पाहिलं असेल तर आपण शरीर नाही आत्मा आहोत. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या अध्यायात भगवंतांनी सांगितलं, की आपण भगवंतांचेच अंश आहोत आणि काल मग भगवंत आपल्याला सांगत आहेत, की आपण सनातन असे चिरंतन अंश आहोत. तर मग ते भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी कुठला मार्ग आहे आणि तो मार्ग म्हणजे अनन्य भक्ती योग असा आहे. की अनन्य भक्ती योगाद्वारे जर आपण भगवंतापर्यंत त्या अनन्य भक्तीची जर आपल्याला गोडी लागली, तर आपण निश्चित भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. मग त्या अनंत भक्तीची गोडी कशी लागेल? तर आपल्याकडे नमो भक्तीचे प्रकार आहेत आणि जो सततम कीर्तयंतो जो सतत भगवंतांचं नाव घेतो आहे, सतत भगवंतांची पूजा अर्चा करतो आहे. मग वेगवेगळे प्रकार असतील आणि मग सगळ्यात शेवटी शेवटचा श्लोक भगवंत म्हणतायत, "मन्मना भव मद्भक्तो मद्याजिमा नमस्करून मामे वैश्यसे युक्त्वैमात्मनं मत्परायणम." मग जो सतत मला भजतो आहे, सतत मला स्मरणात ठेवतो आहे, माझी पूजा करतो आहे, मला नमस्कार करतो आहे, तर असा अ, नक्कीच मला माझ्या अनन्य भक्तीमध्ये पूर्णपणे मतपरायण होतो, मला पूर्णपणे समर्पित होतं, शरण जातो आणि इथेच कुठेतरी आपला कालचा अध्याय संपलेला होता. आजचा आपला अध्याय आहे विभूती योग. विभूती या शब्दाचा अर्थ आहे ऐश्वर्य. मग आता ऐश्वर्य, भगवंतांची विविध ऐश्वर्य काय आहे त्याचं वर्णन आपण आजच्या अध्यायात बघणार आहोत. मग कृष्ण हा एक अज्ञात आहे आणि सर्वांचा उगम आहे. हे जसं आधी सांगितलेलं आहे तसं भगवंत आजच्या अध्यायात पुन्हा सांगत आहेत. मग शुद्ध भक्ती किंवा भगवद्गीतेचे सार म्हणजे आपल्याला चतुश्लोकी भगवद्गीता काय आहे हे आपल्याला आजच्या अध्यायात बघायचं आहे. अर्जुनाने भगवंतांचा सर्वोच्च पद स्वीकारलेला आहे आणि ते सर्वश्रेष्ठ आहे म्हणून स्वीकार केलेला आहे. आणि भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या वेगवेगळ्या विभूतींचं वर्णन केलेलं आहे आणि हे आपल्याला आजच्या अध्यायात बघायचं आहे. सुरुवात अशी आहे, भगवान म्हणतायत, "हे महाबाहो अर्जुना, पुन्हा ऐक, तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला हे ज्ञान प्रदान करेन, जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहेत." मग आता भगवंत सांगत आहे, त्यांनी आपल्याला कालच्याच अध्यायात सांगितलेलं आहे, राजविद्या राजगुह्य योग. आणि मग हे ज्ञान सांगताना ते सांगत आहेत, की जे संशयात्मा आहे, जे विमूढ आत्मा आहेत किंवा जे नास्तिक प्रवृत्तीचे आहेत, जे असुरी प्रवृत्तीचे, असुरी विचारांचे आहेत, तर अशा लोकांवर भगवंत जे आहेत, अशा लोकांना भगवंतांनी दुरात्मा असं म्हटलेलं आहे. तर त्यांना मी हे सांगायला जात नाही, पण तू माझा एक शुद्ध भक्त आहेस. तू माझा कधीही मत्सर करत नाही आणि नुसता भक्त आहे का नाही, तर तू माझा अत्यंत प्रिय मित्र आहे आणि म्हणून तुला मी हे ज्ञान सांगतो आहे. कुठेतरी अर्जुनाचा भ्रम झालेला आहे आणि तो भ्रम दूर करण्यासाठी भगवंत वेगवेगळ्या पद्धतीने हे ज्ञान देत आहेत. जे सत्य काय आहे, ते सत्य भगवंत त्या अर्जुनाला सांगत आहेत. आणि मग पुढे म्हणत आहेत, "नमे विदुसुरगणा प्रभवं न महर्षय अहम आदिहि देवानां महर्षीणां च सर्वशः." मग इथे नमे विदुसुरगणः, सुर, असुर म्हणजे राक्षस, सुर म्हणजे देव. म्हणजे देवगण आहेत, सुरगण म्हणजे देवगण आहेत. ती माझी उत्पत्ती आणि माझं ऐश्वर्य देवतांनाही कळत नाही, तसंच महर्षींनाही कळत नाही. प्रभवं न महर्षय, कारण सर्व प्रकारच्या देवतांचे आणि महर्षींचे हे मूळ मीच आहे. सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगताचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. मग आता इथे भगवंत म्हणत आहेत, की माझं जे ऐश्वर्य आहे, माझ्या या विभूती ज्या आहेत, या अनन्य अशा साधारण ज्या विभूती आहेत, तर त्याचं
त्याचं मूळ काय आहे किंवा मी कोण आहे, माझं ह्या मूळ तत्वाचं त्याचा थांग पत्ता जो आहे ना देवतांना लागत, ना प्रतिदेवतांना, विविध देवतांना लागत, ना महर्षींना लागत, की जे हजारो वर्ष तपश्चर्या करता आहेत. तपश्चर्या करून त्यांना साधनेमध्ये दिव्य ज्ञान प्राप्त होत आहे, वेगवेगळ्या अनुभूती प्राप्त होत आहेत, आत्मसाक्षात्कार होतोय. पण अशा ऋषीमुनींना, अशा महर्षींना सुद्धा भगवंतांचं मूळ स्वरूप काय आहे ते त्यांना माहित नाही, किंवा त्यांच्या त्यांच्या स्वरूपाची, त्यांच्या ऐश्वर्याची व्याप्ती किती आहे हे त्यांना माहित नाही, असं इथे भगवंत म्हणतात. आणि पुढे म्हणत आहेत की परंतु जो मनुष्य मोहरहित झालेला आहे, म्हणजे जो अनासक्त झालेला आहे, त्याला कुठलीही भौतिक आसक्ती नाही, कुठलीही भौतिक प्रलोभन नाही, असा मनुष्य जो भगवंतांचं जे दिव्य स्वरूप जे आहे, की जे अजन्म आहे, जे अनादि आहे, ज्याला अंत नाही, ज्याला मध्य नाही, असे, आणि ते तिन्ही लोकांचे स्वामी आहेत, तर असा मनुष्य निश्चित आपल्या पापांचं क्षालन करू शकतो, असं कुठेतरी भगवंत म्हणत आहेत. आणि भगवंतांची ही हा उगम, त्यांचं हे तत्व हे सगळ्यांनाच माहित नाही, किंवा त्यांच्या अनन्यसाधारण लीला काही त्याचा थांग पत्ता लागत नाही. आणि म्हणून जेव्हा भगवंतांनी अवतार घ्यायचा ठरवला आणि ते देवकी मातेच्या उदरात जेव्हा आले, तेव्हा अनेक देवदेवतागण तुम्हाला शेजारच्या चित्रात दिसत असेल, तर अनेक ऋषीमुनी असतील, अनेक महर्षी असतील, ते त्या देवकी मातेच्या दालनामध्ये येऊन भगवंतांच्या त्या रूपाचं, त्या स्वरूपाचं ते दर्शन घेत होते. भगवंतांना नमस्कार करायला ते तिथे येत होते. आणि मग पुढे बघूया, सप्तर्षीगण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनु, मानव जातीचे प्रजापती माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात, आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. मग आता इथे सांगता आहेत की महर्षी, मग जे 7 महर्षी आहेत, सप्तर्षी ज्यांना आपण म्हणतो, परत 4 प्रकारचे मनु आहेत. मनु जे आहेत, मनु म्हणजे प्रथम मानव, आणि त्यांच्यापासून संपूर्ण मानव जातीचा विस्तार झालेला आहे. पुढे पुढे पृथ्वीवर मानव जाती आलेली आहे. पृथ्वीवरचे आपण म्हणू शकतो मनु हे प्रथम मानव आहे. आणि 4 महर्षी जे ज्याला आपण कुमार संप्रदाय आपण पाहिलेला होता 4थ्या अध्यायामध्ये, तर ते 4 कुमार आहेत, सनक, सनातन, सदानंदन आणि सनत कुमार. तर हे सगळ्यांची निर्मिती ही भगवंतांच्या मनापासून झालेली आहे. आणि तरीही त्यांना भगवंतांचा जी व्याप्ती आहे, भगवंतांचं जे ऐश्वर्य आहे, भगवंतांचं मूळ स्वरूप काय आहे याचा थांग पत्ता नाही आहे. ते वेगवेगळ्या लोकांवर हे सगळे जण निवास करत आहेत, पण तरी सुद्धा त्यांना भगवंतांबद्दल किंवा भगवंतांच्या या ऐश्वर्याबद्दल माहिती नाही आहे. पुढे म्हणता आहेत, एताम विभूतिम योगम च मम यो वेत्ति तत्वतः सो विकल्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योग शक्तीची वास्तविक खात्री पटते, तर अनन्य भक्ती योगामध्ये तत्पर होतो, यात मुळीच संशय नाही. मग इथे भगवंत म्हणत आहेत की ज्याला माझ्या ह्या ऐश्वर्याची, माझ्या या योग शक्तीची किंवा ह्या विभूतींची खात्री होते, तर तो निश्चितच अनन्य भक्ती योगामध्ये तत्पर होतो, किंवा अनन्य भक्ती योगाची त्याला गोडी लागते, यात संशयच नाही. इथे तुम्हाला एक चित्र दिसत आहे, तर मला सांगा, हा एक प्रसंग आहे, तर हा कुठला प्रसंग असेल तुम्हाला ते बघून वाटतं आहे? मला एक उत्तर तुमचं चुकलं तरी चालेल, काही हरकत नाही, पण प्रयत्न करा. हरे कृष्णा. कोण सांगेल? तुम्ही तुमचा हँड रेस करू शकतात की हा कुठला प्रसंग आहे, काय वाटतं ह्या चित्रावरून तुम्हाला? हेमंत प्रभूजी बोला. हरे कृष्ण. कृष्ण आणि बलराम मथुरे नाही, ते कंसाला मारून आल्यानंतरचं चित्र असावं. हरे कृष्णा. खूप छान प्रभूजी. हा कृष्ण आणि तुमचं उत्तर थोडं बरोबर आहे, थोडं चुकलं आहे.
तर जे ते मथुरेत येत आहेत, पण जे प्रथम जेव्हा मथुरेत येतात म्हणजे कंसवध व्हायचा होता तेव्हाचा हा प्रसंग आहे. की गोकुळामधून जेव्हा पहिल्यांदा ते मथुरेत येत होते आणि मथुरावासी असे आसुसलेले होते, की माझा तारणहार कधी येतो आहे आणि कधी आम्हाला त्यांचं दर्शन होतंय आणि त्यांच्या फक्त लीलांचं फक्त त्यांनी वर्णन ऐकलेलं होतं. पण कधी भगवंतांचं दर्शन झालेलं नव्हतं. त्यामुळे मथुरावासी अगदी अक्षरशः आसुसलेले होते, की कधी एकदा भगवंत येतायत आणि ह्या कंसाच्या त्रासातून आम्हाला मुक्त करताहेत. आणि शेवटी तो क्षण आला. मथुरा नगरीमध्ये हे प्रवेशद्वार आहे आणि प्रवेश केला. जेव्हा भगवंतांनी प्रवेश केला, तेव्हा मथुरा नगरीमधले जे काही नगरवासी असतील, तर त्यांना भगवंतांची एवढी गोडी होती, की ते अशा पद्धतीने म्हणजे ते जे काम करत होते, जिथे होते, तिथून त्यांनी भगवंताला नमस्कार केला किंवा भगवंतांचे ते एकटक त्या त्या मोहक रूपाकडे बघत राहिले. पण भगवंतांनी सुद्धा कारण की आपला हा भक्त आहे, आपला हे सगळे अनन्य भक्ती मध्ये असलेले हे गोकुळवासी असतील, हे मथुरावासी असतील आणि म्हणून त्यांना भगवंतांचं दर्शन असं झालं, की ते त्या वरून खाली उतरलेले आहेत, की ते तेव्हा त्या रथावर आहेत. पण प्रत्येकाला असं वाटतं आहे, की कोणीतरी राजमहालात आहे, कोणीतरी रस्त्यावर आहे. जो तो आपापलं काम करत आहे. पण त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा भगवंतांना बघितलं, तेव्हा भगवंत अगदी आपल्या समोर उभे आहेत आणि ते फक्त त्यालाच दर्शन करण्यासाठी तिथे आलेले आहेत. असा प्रत्येक भक्ताला किंवा असा प्रत्येक मथुरावासी किंवा प्रत्येक नागरिकाला तिथे असं जाणवलं, की भगवंत फक्त मला दर्शन देतायत आणि मला दिसत आहेत. तर हे जे आहे हे अनन्य भक्ती योगामध्ये शक्य आहे. आणि मग आता आपण पुढे बघणार आहोत, की मग अनन्य भक्ती योग काय आहे? किंवा आपण मनुष्य जन्म म्हणून जन्माला आलेलो आहोत. तर त्याचं आपल्याला मनुष्य जन्म म्हणून आपल्याला नेमकं कशासाठी आपलं काय कारण आहे आपल्या या जन्माचं? किंवा आपण काय केलं पाहिजे? आणि हे भगवद्गीतेचे 700 श्लोक आहेत, तर त्याचं सारांश काय आहे? तर ह्या 4 श्लोकांमध्ये सामावलेला आहे, ज्याला चतुर्श्लोकी भगवद्गीता सुद्धा म्हणतात. 10.8, 10.9, 10.10 आणि 10.11 हे जे 4 श्लोक आहेत, ते आपण पाठ केले तरी चालतील. त्याचा पहिला श्लोक आपण बघूया, की अहं सर्वस्य प्रभवो मत्सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मूढा भाव समन्विता. पहिला हा श्लोक आहे 10.8 त्याच्यामध्ये भगवंत सांगतायत, मीच सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात, ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्व मला भजतात. म्हणजे इथे भगवंतांचा आणि आपला संबंध काय आहे? तर आपण भगवंतांचे अंश आहोत. तर इथे आपल्याला पहिल्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मग पुढचा श्लोक असा आहे, मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मानित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. आणि मग याच्यामध्ये सांगत आहेत, की माझ्या शुद्ध भक्तांचे विचार माझ्यामध्ये वास करतात. त्यांचं जीवन माझ्या सेवेसाठी पूर्णपणे समर्पित आहे आणि त्यांना नेहमी एकमेकांना ज्ञान देऊन माझ्याबद्दल बोलण्यातून खूप आनंद आणि समाधान मिळतं. मग आपला संबंध तर समजला, की आपल्या भगवंताचे अंश आहोत. मग आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे, तर अभ्युदय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? आणि मग ते इथे सांगितलेलं आहे, की जे भगवंतांचे शुद्ध भक्त असतात, म्हणजे आपल्याला एक शुद्ध भक्त व्हायचं आहे. आणि मग शुद्ध भक्तांचे विचार नेहमी माझ्यामध्ये वास करत असतात. म्हणजे आपण नेहमी भगवंतांची सेवा केली पाहिजे. त्यांच्या भक्तीमध्ये आपण रममाण राहिलं पाहिजे. आणि हे जे दिव्य ज्ञान जे आहे, त्याची आपण प्राप्ती करून घेतली पाहिजे किंवा त्या दिव्य ज्ञानांमध्ये राहिलं पाहिजे. आपण भक्तांच्या संघामध्ये राहिलं पाहिजे, जेणेकरून आपण जास्तीत जास्त ह्या गोष्टी किंवा हे ज्ञान जे आहे ते मिळवू शकतो किंवा भगवंतापर्यंत आपण जास्तीत जास्त आपण या आध्यात्मिक प्रवासामध्ये प्रगती करू. आणि मग आता संबंध झाला, अभ्युदय झाला आणि पुढचं आहे प्रयोजन. म्हणजे आपल्या ह्या मनुष्य जन्माचं ध्येय काय असलं पाहिजे, आपलं गोल काय असलं पाहिजे. तर ते सांगितलेलं आहे, तेषां सतत युक्तानां भजन्ता प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन मामो उपयांती. जे प्रेमाने माझी सेवा करण्यासाठी सतत समर्पित असतात, त्यांना मी समज देतो की ते माझ्याकडे येऊ शकतात. आणि मग पुढे म्हणता आहे, तेषामेवानुकंपार्थम अहम अज्ञानजं तमः.
नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भासता. त्यांच्यावर विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दीपाने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. म्हणजे सतत भगवंतांची पूजा अर्चा करता आहेत, सतत भगवंतांची भक्ती करता आहेत, आणि मग असे जे भगवंताला ज्यांनी शरण आलेले आहेत, आणि मग त्यांच्यामध्ये काय अज्ञान असेल, काही त्यांना काही गोष्टी माहिती असतील किंवा नसतील, पण त्यांच्यावर माझा विशेष अनुग्रह असतो, कारण ते माझे भक्त आहेत, मला शरण आलेले आहेत. आणि मग त्यांच्यामध्ये कितीही अज्ञान, म्हणजे त्यांना काही माहित नसेल काय शास्त्रात लिहिलेलं आहे, काय शास्त्र काय सांगतं, तर त्यांना माहित जरी नसेल तरी ती अनुभूती किंवा ते दिव्य ज्ञान जे आहे ते भगवंत निश्चितच त्यांना प्राप्त करून देतात, किंवा ते दिव्य ज्ञानाची त्यांना अनुभूती येते. आता हे गोकुळवासियांचं जर उदाहरण द्यायचं झालं, तर गोकुळवासी असे होते की त्यांना शास्त्र काय आहे माहित नव्हतं, किंवा भगवंत कोण आहे, त्यांची व्याप्ती किती आहे, ऐश्वर्य काय आहे त्यांना, आणि ते माहितीही नव्हतं आणि ते जाणून घेण्याची इच्छा नव्हती. त्यांच्यामध्ये फक्त प्रेम भाव होता की भगवान श्रीकृष्ण आपले भगवंत आहेत आणि त्यांच्यासाठी काहीही. आणि म्हणून त्यांच्यामध्ये ती 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 अनन्य भक्ती आहे की भगवंतांनी जे सांगितलं ते, मग काही मग आपल्याला त्रास झाला तरी चालेल, आपल्याला काही त्या त्रासाची त्यांना जाणीवही नसते, कारण हे भगवंतासाठी करायचं आहे, हे कृष्णासाठी करायचं आहे. आणि मग असे जे भक्त जे आहेत, मग अशा भक्तांवर भगवंतांचा विशेष अनुग्रह असतो आणि भगवंत त्यांना मुक्ती मिळते. म्हणजे हे जे 4 श्लोक आहेत, चतुर्श्लोकी भगवद्गीता आपण ज्याला म्हणतो, की याच्यामध्ये 10.8 मध्ये भगवंताने आपल्याला संबंध काय आहे, आपल्या भगवंतांचा आणि आपला काय संबंध आहे. मग आपण मनुष्य जन्म म्हणून आपल्याला 84 लक्ष योनींमधनं आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. आपल्या आत्म्याने मनुष्याचं शरीर धारण केलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर भगवंतांची भक्ती करायची आहे. मग ती कशी करायची, तर आपल्याला काल आपण 90 भक्तीचे प्रकार पाहिले, तर आपल्याला नामस्मरण सुद्धा सांगितलेलं आहे, उपासना सांगितलेली आहे. आणि मग भगवंत सांगत आहेत, जे हे सगळं करतात, भगवंताला शरण जात आहेत, समर्पित भावनेने भगवंताची भक्ती करता आहेत, त्यांना निश्चितच भगवंत आध्यात्मिक प्रगती साधण्यासाठी स्वतः भगवंत मदत करत आहेत, किंवा त्यांचे काही ज्ञान असेल ते भगवंत त्या विशेष अनुग्रह देऊन त्यांच्यावर विशेष कृपा करत आहेत. आपल्यामधली श्रद्धा, आपल्यामधली भक्ती स्थिर करण्यामध्ये भगवंत मदत करत आहेत. भगवंत आपल्यामध्ये शुद्ध सात्विक भाव जो आहे तो वाढीस लावण्यासाठी मदत करत आहेत. तर असं सगळं याच्यात सांगितलेलं आहे. आपण एक छोटीशी गोष्ट बघणार आहोत. ही पण गोष्ट आपली श्रीमद भागवतम मधलीच आहे. तर नारद मुनी सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत असत किंवा असतात, हे आपल्याला माहिती आहे. तर एकदा ते असेच चालले असताना एका गावातून ते जात होते. गावामध्ये एक मंदिर होतं आणि मग ते त्या मंदिरामध्ये गेले. त्या मंदिरामधला एक पुजारी होता. पुजारी भगवंतांचा भक्त होता. शास्त्राचं संपूर्ण ज्ञान माहिती होतं. छान पद्धतीने श्लोक पठण करत होते. लोकांना सुद्धा ते जे काही पूजा विधी, पूजा अर्चा वगैरे ते सगळं व्यवस्थित सांगत होते. आणि एकदा नारद मुनी तिथे गेले. मग त्यांनी नारद मुनींना नमस्कार केला. त्यांना काय हवं नको ते विचारलं आणि मग त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जर कधी विष्णू लोकात गेलात तर जरा त्यांना विचारा की मला अजून किती जन्म आहेत, कधी मला मुक्ती मिळणार आहे वगैरे, काय किती अजून मी या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अजून किती अडकलेलो आहोत वगैरे, असं त्यांनी विचारलं. तर नारद मुनी म्हणाले, हरकत नाही, मी विचारतो. त्या मंदिरातून नारद मुनी बाहेर आले आणि पुढे त्या मंदिराच्या पुढेच एक झाड होतं वडाचं, आणि त्या वडाच्या झाडाखाली एक सांबार, एक मोची बसलेला होता. आणि म्हणजे जे चपला वगैरे शिवणारे असतात ना ते, तर तोही भगवंताचा भक्त होता. तर त्यांनी नारद मुनींना नमस्कार केला आणि त्यांची विचारपूस केली आणि मग त्यांना विचारलं की की तुम्ही जर कधी विष्णू लोकात गेला, योगायोगाने त्यांनी सेम प्रश्न विचारला, तर कधीतरी तुम्ही जाल तर विचारा की मला अजून किती जन्म मी हेच असं काम करायचं आहे, कधी मला त्या भगवंताचं दर्शन होणार, कधी मला भगवत धामाची प्राप्ती होणार.
तर नारद मुनी म्हणतात हरकत नाही, मी जाईन तेव्हा विचारेन. आणि नारद मुनी नंतर गेले तिकडनं आणि ते काही दिवसांनी विष्णू लोकात गेले. त्यांनी भगवान विष्णूंना हा प्रश्न विचारला, की मी अशा-अशा गावात गेलो होतो आणि तिथे एक पुजारी होता. त्याने मला विचारलं, की अजून किती दिवस आहेत मला? आणि बाहेर एक मोची बसला होता त्यानेही विचारलं, की अजून किती जन्म मला मनुष्य ह्या जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकायचं आहे? कधी मला मुक्ती मिळणार? भगवान विष्णू म्हणाले, की तो मोची जो आहे त्याचा हा शेवटचा जन्म आहे आणि तो पुजारी जो आहे त्याला अजून 100 जन्म आहेत. आणि भगवंतांचा म्हणजे भगवंतांनी क्षणाचाही विलंब लावला नाही. अगदी सहज यांनी प्रश्न विचारला आणि पुढच्या क्षणाला त्यांनी उत्तर देऊन दिलं. पण नारद मुनी एकदम सपापले, की हे कसं शक्य आहे? आणि नारद मुनींवरचे ते भाव भगवान विष्णू ते भगवंतच शेवटी ते त्यांनी टिपले. ते म्हणे, की तुझ्या मनात जी शंका आहे, त्याचं उत्तर तुलाच मिळेल. तू फक्त त्यांना सांग, की तुम्ही जेव्हा हा प्रश्न विचारला, तेव्हा भगवान विष्णू काय करत होते? आणि तेव्हा त्यांना सांग, की सुईच्या टोकातून सुईचं जे भोक असतं की नाही, त्याच्यातून ते हत्ती ओवत होते. एवढं फक्त उत्तर दे. तुझं उत्तर तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळून जाईल. मग नारद मुनी गेले त्या गावामध्ये पुन्हा गेले आणि मग त्या नेहमीप्रमाणे जे जे मंदिरातले पुजारी होते, त्यांनी नारद मुनींना काय हवं नको ते विचारलं, त्यांना नमस्कार केला आणि त्यांना पुन्हा विचारलं, की तुमचं जाणं झालं का? काय म्हणाले? नारद मुनी म्हणाले, "हो, मी गेलो आणि विचारलं पण त्यांनी सांगितलं अजून तुम्हाला 100 जन्म आहेत." ते म्हणाले, "100 जन्म? अ, हे कसं शक्य आहे? मला सांगा तुम्ही प्रश्न विचारला तेव्हा भगवान विष्णू काय करत होते?" भगवान विष्णू म्हणाले, की ते सुईच्या तेव्हा ना ते भगवान विष्णू सुईच्या डोकातून हत्ती लावत होते. पुजारींनी लगेचच हे केलं तरीच. तरीच म्हणजे आता मला सांगा सुईच्या टोकातून हत्ती जाऊ शकेल का? म्हणूनच भगवान विष्णूंचं कदाचित उत्तर चुकलं असेल किंवा त्यांना त्यांना मुळात प्रश्नच समजला नसेल आणि म्हणून त्याने सांगितलं तुम्हाला की अजून 100 जन्म आहेत. तुम्ही परत गेलात तर परत प्रश्न विचारा आणि नारद मुनींना भगवान विष्णूंचे शब्द आठवले, की तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला तिथे गेल्यावरच मिळेल. आणि नारद मुनी नारायण, नारायण करत बाहेर आले. बाहेर मोचीकडे आले. मोचीने पुन्हा तेच नारद मुनींना नमस्कार केला आणि त्यांना विचारलं. नारद मुनी म्हणाले, "भगवंतांनी सांगितलं आहे, की तुमचा हा शेवटचा जन्म आहे." आणि ज्या क्षणी जेव्हा नारद मुनी हे म्हणाले, मोची आहे त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि इतका आनंद झाला, इतका आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात त्यांनी विचारलं, की अशी काय भगवंत नेमकं असं काय करत होते, की त्यांनी माझ्यावर एवढी कृपा केली आणि सांगितलं, की हा माझा शेवटचा जन्म आहे. तेव्हा नारद मुनींनी पण त्यांना तेच सांगितलं, की सुईच्या भोकातून त्या हत्तीला आवत होते आणि हे उत्तर ऐकल्यावर त्यांना अजून आनंद झाला. अजून अजून आनंदाश्रू वाहू लागले आणि ते भगवंतांची स्तुती करू लागले आणि नारद मुनींना कळेना, की मग नारद मुनींनी प्रश्न विचारला, "तुम्हाला आश्चर्य नाही वाटत, की सुईच्या भोकातून अ, हत्ती कसा ओवला जाईल? तर भगवंत काहीही करत असतात, असं तुम्हाला नाही वाटलं?" तेव्हा त्या मोक्षाने इतकं सुंदर उत्तर दिलं आहे नारद मुनींना. नारद मुनी सांगितलं त्यांनी, की त्यांनी त्या ज्याच्या वडाच्या झाडाखाली बसले होते. एक छोटी बी जी त्या वडाखालच्या झाडाची जी बी उचलली आणि ते सांगितलं ह्या छोट्याशा बीपासून एवढा मोठा वृक्ष तयार करू शकतात. माझे भगवंत काहीही करू शकतात. की ही छोटीशी बी आहे, याच्यापासून एवढा मोठा वृक्ष तयार होऊ शकतो. तर ते एक साधं सुईचं भोकच आहे. त्याच्यातनं भगवंत हत्ती का नाही होऊ शकणार? ते काहीही करू शकतात. ते तिन्ही लोकांचे स्वामी आहेत. त्यांच्यासाठी काय अशक्य आहे? आणि हे सांगताना सुद्धा त्यांना एवढा आनंद होत होता आणि एवढं ते याच्याने सांगत होते, की नारद मुनी त्या उत्तरामध्येच अवाक झाले आणि त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं, की हा मुखी जरी असला, कदाचित त्याच्याकडे शास्त्राचं ज्ञान नाही आहे किंवा त्याला कुठल्याही भगवंतांबद्दल जास्त माहिती नाही आहे. पण भगवंतांवर एक अचूक श्रद्धा आहे, असा विश्वास आहे, श्रद्धा आहे, भाव आहे, प्रेम आहे, की माझे भगवंत काहीही करू शकतात आणि त्यामुळे त्या श्रद्धेमुळे ती श्रद्धा जी होती, तो विश्वास जो होता,
आणि तो तो प्रेम भाव जो होता, ती भक्ती जी होती, आणि म्हणून त्यांचा हा शेवटचा जन्म होता. आणि तो पुजारी जे होते मंदिरातले, त्यांच्याकडे सगळं ज्ञान होतं, सगळं सगळं माहिती होतं की भगवंतांची व्याप्ती किती आहे, काय शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे, काय ज्ञान आहे, काय सत्य आहे. पण त्यांचा तरीही सगळं माहिती असून सुद्धा, म्हणजे थेअरी सगळी माहिती होती, प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन नव्हतं. त्याच्यामुळे कुठेतरी विश्वास कमी होता, कुठेतरी श्रद्धा कमी होती. आणि म्हणून प्रश्न पडला की सुईच्या भोकातून कसं हत्तीला होऊ शकतात, किंवा भगवंत हे अचूक भगवंतांनी उत्तर जे आहे ते चुकीचं उत्तर दिलं आहे, किंवा भगवंतांना प्रश्नच समजला नाही, अशी कुठेतरी शंका निर्माण झाली, साशंकता निर्माण झाली. म्हणजे तिथे विश्वास, तिथे श्रद्धा, तिथे भक्तिभाव कमी पडला. आणि म्हणून त्याला अजून 100 जन्म होते. आणि ह्या मोच्यांना, किंवा हे मोची, किंवा हे जे चांभार जे होते, त्यांचा हा शेवटचा जन्म होता. म्हणजे भगवंताला काय हवं आहे, तर भगवंताला श्रद्धा, भाव, भक्ती. भगवंत हा भावेचा भुकेला आहे. आणि म्हणून इथे भगवंत म्हणत आहेत की जो माझा भक्त आहे, जो माझ्या शरण आलेला आहे, संपूर्ण पणे मला शरण आलेला आहे आणि मनोभावे माझी भक्ती करतो, त्याच्यावर माझा विशेष अनुग्रह आहे आणि माझा विशेष कृपा प्रसाद आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर अर्जुन म्हणत आहेत, परम ब्रह्म अर्जुन उवाच, परम ब्रह्म परम धाम, पवित्रम परमं भवान, पुरुषं शाश्वतं दिव्यम, आदिदेवमजं विभुम्, आहुस्त्वां ऋषय सर्वे, देवर्षि नारद तथा, असितो देवल व्यास, स्वयं च एव ब्रवीषि मे. मग अर्जुन इथं म्हणतायत, तुम्हीच पुरुषोत्तम भगवान, तुम्हीच परमधाम, परम पवित्र, परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत, दिव्य, आदिपुरुष, अजन्मा, विभू आहात. नारद, असित, देवल आणि व्यास यांसारख्या महर्षींनी तुमच्या बद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे. आणि आता स्वतः तुम्ही मला तेच सांगता आहे. मग आता अर्जुन जे आहेत, त्यांचा कुठेतरी भ्रम बाजूला होतो आहे. आणि ते सांगत आहेत की त्यांचा भगवंतांवर पूर्ण विश्वास बसलाय, पण शंका किंवा तो भ्रम जो आहे तो पूर्ण नाही गळून पडलेला आहे. आणि त्यांनी भगवंतांना मान्य केलं आहे की तुम्हीच पुरुषोत्तम भगवान आहात, तुम्हीच आदी आहात, तुम्हीच अनंत आहात, तुम्हीच पवित्र धाम आहात. आणि वेगवेगळ्या विशेषणाने भगवंतांची स्तुती करता आहेत. आणि स्तुती करता करता सांगता आहेत की नारद मुनींनी, असित असतील, व्यास महर्षी असतील, देवल असतील, या अनेक महर्षींनी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिलेली आहे. इथे हे भगवंतांनी सांगण्याचं कारण, किंवा हा श्लोक घेण्याचं कारण, आणि प्रभुपादही तेच सांगतात की आपण आता कुठल्याही गोष्टीचं जे भगवंतांनी सांगितलं, तर त्याचा एव्हिडन्स किंवा त्याचं प्रूफ काय, किंवा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय, तर इथे लगेच त्या सत्याला पुष्टी ही जी आहे, म्हणजे हे नारद मुनींनी, असित मुनींनी सुद्धा हे आधी सांगितलेलं आहे. आणि आज तुम्ही मला पुन्हा सांगता आहेत, म्हणजे ते कुठेतरी डॉक्युमेंटेड आहे असं इथे ते सांगता आहेत. आणि प्रभुपाद नेहमी म्हणतात की आपल्याला, कारण आपण कलियुगामध्ये आहोत, आपल्या आजूबाजूला इतक्या गोष्टी किंवा इतकं कोणी काही काय सांगत असतं. आणि म्हणून आपल्याला 4थ्या अध्यायात सुद्धा भगवंतांनी सांगितलेलं आहे की परंपरेतून आपल्याला आलेले जे गुरु आहेत, की त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण भगवंतांची भक्ती करायची, किंवा त्यांच्याच आपण मार्गदर्शनाखाली आपला आध्यात्मिक प्रवास जो आहे तो सुरू करायचा, किंवा त्यांचंच मार्गदर्शन घेऊन आपल्याला योग्य अयोग्याची आपल्याला जाण काय आहे ते समजेल. आणि मग असे जे आहेत, मग ह्या छोट्या छोट्या टेस्ट आहेत, लिटमस टेस्ट आपण म्हणू शकतो, की त्याच भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. आणि प्रभुपाद सुद्धा नेहमी म्हणतात की ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला थोड्याशा क्रॉस व्हेरीफाय करायच्या असतात, की जेणेकरून आपण जो मार्ग निवडलेला आहे, किंवा आपण जे करतो आहे ते कुठे चुकत तर नाही ना, आपण योग्य ठिकाणी तर जातो आहोत ना, योग्य मार्गदर्शन तर आपल्याला मिळत आहे की नाही, त्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आणि मग पुढे आपण जाऊया. सर्वमेतमृतं मन्ये यन्मा वदसि केशव, नाही ते भगवंत्य व्यक्ती विदुर्देवान दानवा. हे कृष्ण, तुम्ही जरी हे जे सर्व मला सांगितले आहे ते मी पूर्णतः सत्य मानतो. हे भगवान,
देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाही. हे पुरुषोत्तम, हे भूतभावन, हे भूतेशा, हे देवाधिदेव, हे जगतपत्ते, खरोखर तुम्ही केवळ तुमच्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकतात. मग आता इथे अर्जुनांना एवढा आनंद झालेला आहे आणि वेगवेगळ्या विषणांनी भगवंतांची ते स्तुती करत आहेत. वेगवेगळे विशेषण वापरून ते भगवंतांना, त्या पुरुषोत्तम भगवंतांना पुन्हा पुन्हा नमस्कार करत आहेत आणि ते सांगत आहेत की तुम्ही जे मला सांगितलेलं आहे किंवा हे हे जे सत्य जे आहे, तर हे देवता किंवा दानव जे आहेत ते तुम्हाला व्यक्तित्व म्हणून जाणू शकत नाही किंवा तुमच्या ह्या सत्याची त्यांना जाणीव नाही आहे आणि म्हणून ते तुम्हाला कदाचित तुमच्या इथे समोर असे उभे आहेत किंवा तुम्हाला विरोध करत आहेत. पुढे म्हणतायत, हे योगेश्वर कृष्ण, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि मी तुम्हाला कसे जाणावे. हे भगवान, कोणकोणत्या विविध रूपांमध्ये मी तुमचं स्मरण करावं. हे जनार्दन, कृपया आपल्या योग शक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसस्वादन करण्याची इच्छा होते. मग आता भगवंत जे ज्ञान सांगता आहेत आणि इतकं अगदी प्राण कंठाशी आणून किंवा अगदी इतकं मन लावून अर्जुन ऐकता आहेत आणि भगवंत सुद्धा आनंदाने तत् शृणू, हे ऐक म्हणून पुढे ऐक, आता ऐक, असं करत करत ते ज्ञान देत आहेत. पण हे सगळं सांगत असताना अर्जुन एक विनंती करत आहेत, विनंती वजा अर्जव करत आहेत की मी तुमचं सतत कसं चिंतन करू, 24/7 मी तुम्हाला कसं लक्षात ठेवू. भगवंत एक एक सांगता आहेत, पण तरी कसं ते थेरी एक असते आणि प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन एक असतं की नाही. कसं भगवंताला लक्षात ठेवायचं. आणि मग मला कृपया तुम्ही पुन्हा विस्ताराने सांगा. तुम्ही मला सांगितलं की ह्या सृष्टीची उत्पत्ती मी केली, हे ब्रह्मांड मी निर्माण केलं आणि मग हे निर्माण केलं म्हणजे मला अजून विस्ताराने सांगा, अजून सखोल जाऊन सांगा. मला तुमच्या शक्तींचा, तुमच्या अभिव्यक्तींचं कृपया मला वर्णन करा, असं कुठेतरी अर्जुन सांगत आहे. आणि लाडक्या भक्ताने सांगावं आणि भगवंताने भरभरून द्यावं, असं भगवंत म्हणत आहेत. भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला तुझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल सांगेन, परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करीन, कारण हे अर्जुन माझे ऐश्वर्य अनंत आहे. मग आता सांगतात, माझ्या अभिव्यक्तींचं तू सांगतोय, मी वर्णन करतो आहे, पण सगळ्यांचं वर्णन करणं शक्य नाही हो. युद्धभूमीवर उभे आहेत ते आणि त्यामुळे मग भगवंत म्हणत आहेत की मी तुला ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्याच सांगणार आहे आणि त्याच्यावरून तू ती व्याप्ती हे करू शकतो. तर कोणी वाचेल का हे? हरे कृष्ण. नाहीतर मग मी वाचते. हरे कृष्ण. कोणाला वाचायची इच्छा आहे या अभिव्यक्ती? हा, सुनील प्रभूजी वाचा. हरे कृष्ण. तुम्ही अनम्यूट करू शकतायत प्रभूजी. हॅलो, हा, बोला. वाचतायत का सुनील प्रभूजी? हा हा हा, वाचा वाचा. याचे असं वाचायचं आहे, विष्णूंमध्ये मी आदित्यांमध्ये मी विष्णू आहे, असं म्हणजे पहिले उजवीकडचं वाचायचं आणि मग डावीकडचं वाचायचं आहे. हरे कृष्ण महाराज. हरे कृष्ण. हा, आदित्यामध्ये मी विष्णू आहे. हा, पुढचं पण वाचा. तेजस्व्यामध्ये मी सूर्य आहे. मरुद्राणामध्ये मी मरीची आहे. नक्षत्रामध्ये मी इंद्र आहे. वेदांमध्ये मी सामवेद आहे. देवतांमध्ये मी इंद्र आहे. इंद्रियामध्ये मी मन आहे. सजीवांमध्ये मी जिवंत शक्ती आहे. रुद्रांमध्ये मी भगवान शिव आहे. यक्ष आणि राक्षसांमध्ये मी कुबेर आहे. पुरोहितांमध्ये मी बृहस्पती आहे. पुराणांमध्ये मी स्कंद आहे. जलधारांमध्ये मी सागर आहे. महान ऋषीमध्ये मी भृगू आहे. कंपनांचा मी ओम आहे. नामजप मी यज्ञ आहे. नामजपामध्ये मी यज्ञ आहे. अचित गोष्टीमध्ये मी हिमालय आहे. वृक्षांमध्ये मी वटवृक्ष आहे. देवतांमध्ये ऋषींचा मध्ये नारद आहे. गंधर्वापैकी
गंधर्वापैकी चित्ररथ आहे. सिद्ध प्राण्यांमध्ये मी कपिला आहे. घोड्यांमधले उच्चश्रव आहे. भगवान हत्तीपैकी ऐरावत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माताजी तुम्ही हे वाचताय ही स्लाइड? हो मी वाचते. वाचू? हो वाचा वाचा. पुरुषांमध्ये सम्राट. पुरुषांमध्ये मी सम्राट आहे असं वाचायचं. पूर्ण वाचायचं का? हो हो हो. पुरुषांमध्ये मी सम्राट आहे. शस्त्रांमध्ये वज्र आहे. गायींमध्ये सुरभी आहे. उत्पत्तीच्या कारणांपैकी गंधर्प आहे. सर्पांमध्ये वासुकी आहे. नागांमध्ये अनंत आहे. जलचरांमध्ये देवता वरुण आहे. बरोबर आहे ना? हा. दिवंगत पुरुषजनांमध्ये आर्यमा आहे. कायद्याच्या सूत्रधारांमध्ये यम आहे. दैत्यांमध्ये प्रल्हाद आहे. दमन करणाऱ्यांमध्ये काळ आहे. पशूंमध्ये सिंह आहे. पक्ष्यांमध्ये गरुड आहे. पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू आहे. शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये राम आहे. मत्स्यांमध्ये मकर मासा आहे. पवित्र नदींमध्ये गंगा आहे. सर्व सृष्टीचा मी अंत आणि मध्यही आहे. विज्ञानांमध्ये मी आध्यात्मिक विज्ञान आहे. तर्कशास्त्रांमध्ये मी निर्णायक तत्व आहे. अक्षरांमध्ये ओकार आहे. समासांमध्ये द्वंद्व समास आहे. आणि सृष्टीकर्त्यामध्ये मी ब्रह्मदेव आहे. जय माताजी. हरे कृष्ण. खूप छान. आता ही तिसरी स्लाइड आहे. कोण वाचणार आहे का? तिसरा अजून कोणी आहे का आपल्याकडे वाचणार? कोणी तर मी आहे. बरं वाचा. हरे कृष्ण. कोणाला आहे का? नाही तर मग प्रभूजी वाचते. हा बघा, कोणी असेल तर बघा, नसेल तर मी वाचतो. नाही वाचा प्रभूजी. हरे कृष्ण. ओके. हरे कृष्ण माताजी. आता पहिल्यामध्ये एने लिहिलेलं आहे. हा. तर मी आहे तसंच वाचतो. हो हो. मी भक्षण करणारा मृत्यू आहे आणि मी सर्व काही निर्माण करणारा तत्व आहे. स्त्रियांमध्ये मी कीर्ती, भाग्य, उत्तम वाणी, स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता, स्थिरता आहे. स्थिरता आणि संयम आहे. सामवेदातील स्तोत्रांमध्ये मी बृहत साम आहे. काव्यात मी गायत्री आहे. मासांमध्ये मी मार्गशीर्ष कंसामध्ये नोव्हेंबर डिसेंबर आहे. ऋतूमध्ये मी वसंत आहे. फसविणाऱ्यांमध्ये मी द्यूत आहे. तेजस्व्यांमध्ये मी तेज आहे. मी विजय साहस आहे. बलवानांचे मी व्रत आहे. वृष्णीवंशामध्ये मी वासुदेव आहे. पांडवांमध्ये मी अर्जुन आहे. ऋषींमध्ये मी व्यास आहे. विचारवंतांमध्ये मी उशाना आहे. अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्व साधनांमध्ये मी दंडाची काठी आहे. विजयच्छू मध्ये मी नीती आहे. रहस्यांमध्ये मी मौन आहे. ज्ञानीजनांमध्ये मी ज्ञान आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूप छान. हरे कृष्ण. हरे कृष्ण. स्त्रियांमधले गुण किती आहेत जरा बघा सगळ्यांनी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता सॉरी मॅडम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण भगवंतांनी विविध वेगवेगळ्या अभिव्यक्तींचं आपण वर्णन ऐकलेलं आहे. आणि हा चित्र जे आहे तर तुम्ही बघू शकाल तर वासुकी, ऐरावत, उच्चश्रैवा, तर हे सगळे तुम्हाला इथे दिसतील. नारद मुनी आहेत. त्याच्यानंतर कपिल गाय आहे. आणि इथे तुम्हाला एक एक सगळे दिसत आहेत. हे चित्र मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करेल. आणि सुरभी गाय आहे. आणि आपण वेगवेगळे पाहिलेलं आहे की यक्षांमध्ये कुबेर आहे. चंद्र आहे. नक्षत्रांमध्ये चंद्र आहे. तर ह्या सगळ्या देवदेवता विविध तुम्हाला ह्याच्यात दिसतील. आणि श्लोका आजच्या ह्या अध्यायाचं तुम्ही परत पठण करायचं आहे तर तुम्हाला श्लोकांमध्ये ह्या एक एक ज्या अभिव्यक्ती आहेत त्याचं वर्णन तिथे भगवंतांनी केलेलं आहे. आणि मग आपण पुढे जाऊया की शिवा हे अर्जुना मी सर्व अस्तित्वाची उत्पत्ती करणारा बीज आहे. असे कोणतेही अस्तित्व नाही, हलणारे किंवा न हलणारे, जे माझ्याशिवाय अस्तित्वात असू शकतं. हे परंतप माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही.
मी तुला जे सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे. मग इथे भगवंतांना मी सांगितलं आहे की ह्या सृष्टीमध्ये, ह्या ब्रह्मांडामध्ये आपल्या आजूबाजूला जे काही अस्तित्वात आहे, जे काही हलणारं आहे, जे काही हलणारं नाही आहे, म्हणजे आता आपल्याला आजूबाजूला ही झाडं झुडपं दिसत आहेत, हे डोंगर दिसत आहेत, हे नद्या नाल्या, इथे सांगितलं आहे की अचल गोष्टींमधला हिमालय मी आहे. हे पर्वत असतील, हे डोंगर, हे दर्या, हे संपूर्ण निसर्ग सृष्टी जी आहे, हे संपूर्ण, आणि त्याच्यामध्ये 84 लक्ष योनी, मग ती कुठलीही असेल, तर ह्या सगळ्यांमधल्या जे प्रथम बीज जे आहे, त्यांच्या त्या अस्तित्वाची उत्पत्ती कोणापासून झालेली आहे, ते बीज देणारं कोण आहे, तर भगवान श्रीकृष्ण आहे. आणि म्हणून ते आपल्याला कालच्या त्यांनी अध्यायात सांगितलं होतं की मी पितामह आहे, मी माता आहे, मी पिता आहे. म्हणजे आपले भगवंत हे सर्वस्व आहेत, की ते माताही आहेत, ते पिताही आहेत, ते पितामहही आहेत. पुन्हा एकदा नव्याने भगवंत आपल्याला त्यांच्यात जाणला आणि आपल्याचा संबंध काय ते सांगू पाहत आहेत. आणि मग पुढे सांगता आहेत की माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. आणि मी तुला आता फक्त जे काही सांगितलं आहे ते केवळ सूचक आहे, की इतक्या अनंत विभूती आहेत की ते ते युद्धभूमीवर उभे आहेत, हो, की अजून काय काय सांगणार आणि किती किती सांगणार. आणि त्यामुळे भगवंत सांगतात मी फक्त सूचक असं जे आहे ते फक्त इथे सांगितलेलं आहे. आणि मग पुढे म्हणता आहेत यद्यद विभूतीम सत्वम श्री मधुर जीवत मेववा तद्देव वागच्छम त्वं मम तेजोंश संभवम. मग सर्व ऐश्वर्यवान, सर्व सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती, म्हणजे ज्या ज्या विभूती मध्ये जे जे सत्व जे आहे किंवा माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुल्लिंगातून उत्पन्न झाल्या आहेत हे तू जाण. म्हणजे अनंत विभूती आहेत आणि त्या अनंत विभूतींमध्ये अनंत तुम्हाला वेगवेगळे ऐश्वर्य, वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला जाणवतील. पण हे सगळं केवळ म्हणजे त्याच्यासाठी भगवंतांना काही फार विशेष प्रयत्न करावे लागले का? काही नाही. ते सहज असं फक्त एका भगवंताच्या स्फुल्लिंगातून ह्या सगळ्या उत्पन्न झालेल्या आहेत. आणि ही एवढी सृष्टी उत्पन्न झालेली आहे. म्हणजे बघा भगवंतांसाठी हे किती सहज काम होतं, किती सहज कार्य होतं आणि किती सुंदर असं सगळं उत्पन्न झालेलं आहे. किती छान असं ह्या सगळ्या सृष्टीची निर्मिती झालेली आहे. आणि मग पुढे म्हणता आहेत अथवा भाऊ नैतेन किं ज्ञातेन तवार्जुन पृष्ठभ्यामिदं कृष्ण मेकाशेन स्थितो जगत. मग हे सांगतायत परंतु हे अर्जुना या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एका अंशानेच मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलेलो आहे. मग इथे भगवंत सांगतायत की तुला हे सगळं जाणून घ्यायची किंवा मी कशा कशामध्ये आहे, मी कशात नाही आहे, किंवा मी तुम्हाला कसं स्मरण करावं, हे सगळं जाणून घ्यायची गरजच नाही आहे. कारण की प्रत्येकामध्ये माझा अंश आहे. म्हणजे आपल्यामध्ये क्षीरोदक्षाय विष्णू स्थित आहे हे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग तो फक्त आपल्यामध्ये आहे का? नाही. आपण जर आपल्या गॅलरीत उभं राहिलो तर आपल्याला समोर झाड दिसतं, त्या झाडामध्ये आहे. त्या झाडावर पक्षी आहेत, वेगवेगळे पक्षी आहेत, त्या पक्ष्यांमध्ये आहे. मग आपल्याला खालून रस्त्यावरून चालणारी वेगवेगळी माणसं दिसतात, मुलं दिसतात, बाया दिसतात, सगळे सगळे जे काही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्या प्रत्येकामध्ये आहेत. प्राणी दिसतात, त्यांच्यामध्ये आहे. आपण घराबाहेर पडलो तर आपल्याला आजूबाजूला भरपूर पक्षी, प्राणी, झाडं, नद्या, डोंगर, काय काय नाही दिसत. ते सगळ्या सर्वांमध्ये भगवंतांचा अंश आहे. आणि म्हणून भगवंत सांगतायत की संपूर्ण विश्व माझ्या एका अंशाने व्यापून धरलेलं आहे. हा ब्रह्मस्तर आपण हे जे चित्र जे आहे की हे आपण आधीच्या अध्यायांमध्ये पण पाहिलेलं आहे आणि अगदी शेवटच्या अध्यायापर्यंत आपण हे पाहणार आहोत की भगवंतांची हे आपल्यामध्ये असलेला जो ज्याला आत्मसाक्षात्कार झालेला असतो, ज्याची आध्यात्मिक प्रगल्भता झालेली असते, की आपल्यामध्ये भगवंताचा अंश आहे. मग त्याचं तो बाकीच्या सगळ्यांमध्येही त्यांना तो अंश दिसतो किंवा आणि म्हणून त्यांना भय उरत नाही की आजूबाजूला मग हिंस्र पशु असतील, हिंस्र अगदी वाघ सिंह जरी आले तरी आपल्याला त्याचं भय राहत नाही. कारण की त्याच्यामध्येही त्यांना भगवंताचा अंश दिसतो. आणि म्हणजे तिथे तो मैत्री भाव, तिथे तो समभाव तिथे निर्माण होतं की मीही त्याच भगवंताचा अंश आहे.
आणि हाही त्याच भगवंताचा अंश आहे, फक्त वेगळं शरीर धारण केलेलं आहे. तर हे सगळं जेव्हा जाणवतं तेव्हा ह्या ज्या 3 गोष्टींमुळे किंवा आपल्यामध्ये ह्या 3 प्रकृतीच्या ह्या 3 आपण रज, सत्व, तम ह्या 3 गुणांमध्ये अडकल्यामुळे ज्या वेगवेगळ्या विचार, ज्या भावना, ज्या सगळ्या गोष्टी ज्या तयार होत आहेत त्या बंधनात आपण राहत नाही आणि आपल्याला आपण अनासक्त होऊन आपण ते सत्य काय आहे, जे शुद्ध काय आहे ते बघू शकतो. आणि मग इथेच आपला आजचा अध्याय संपतो आहे. आजच्या अध्यायामध्ये भगवंतांनी त्यांच्या विभूतींचं वर्णन केलेलं आहे. आणि मग पुन्हा एकदा भगवंताने जे जे हा संपूर्ण भगवद्गीतेचा सार जे आहे ते त्या 4 श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे की भगवद्गीते हे तत्वज्ञान सांगण्याचा मूळ उद्देश काय आहे, की आपण भगवंत आणि आपल्यामधलं नातं काय आहे, किंवा आपण मनुष्य जन्म मिळालेला आहे तर आपण नेमकं काय केलं पाहिजे, आपण आपल्या जन्माचं सार्थक कसं केलं पाहिजे, म्हणजे तर ते कुठेतरी सांगत आहेत. आणि मग आपलं मनुष्य जन्म आपण सार्थक लावायचा म्हणजे आपल्याला काय कुठवर जायचं, मग तो आपला गोल काय आहे, ते टार्गेट काय आहे, ध्येय काय आहे, तर आपल्याला मोक्षधाम वैकुंठधामामध्ये जायचं आहे, मुक्तीचा मार्ग धरायचा आहे. आणि मग हे केव्हा शक्य आहे, अनन्य भक्तीद्वारे हे शक्य आहे. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, भगवंताची भक्ती करायची आहे, भगवंताची सेवा करायची आहे. आणि मग असं भगवंतांनी हे सगळं सांगितलेलं आहे. आणि मग सतत ते सांगतायत की तुम्ही जे जे काही कराल, जे जे काही कालच्या अध्यायामध्ये एक श्लोक होता, यत् करोषि यदस्नासी, तुम्ही जे काही खाता आहे, जे काही करता आहे, तुमचं सगळं कर्म तुम्ही मला अर्पण करा. आणि मग ते कसं अर्पण करायचं किंवा प्रत्येक ठिकाणी कसं भगवंताला बघायचं, आणि म्हणून त्या सगळ्या विभूतींचं दर्शन किंवा विभूतींचं वर्णन आजच्या अध्यायामध्ये भगवंतांनी केलेलं आहे. आणि इथेच आपला आजचा अध्याय संपतो आहे. हरे कृष्णा सगळ्यांना.